नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आपल्याला मुद्दाम त्रास देणाऱ्या लोकांसोबत अशा प्रकारे वागा. पहिली म्हणजे शांत राहा. ते काही बोलले तरी लगेच रागावू नका. तुम्ही जर शांत राहिला तर तुम्हाला त्यांना त्रास देण्यात काहीही मजा येणार नाही. दुसरी म्हणजे दुर्लक्ष करा. कधीकधी दुर्लक्ष करणं हा सर्वोत्तम उपाय असतो. प्रतिक्रिया दिली नाही तर ते हळूहळू थांबतात. तिसरी म्हणजे सीमा ठेवा. कुणीतरी वारंवार त्रास देत असेल तर स्पष्ट सांगा की मला हे आवडणार नाही. चौथी म्हणजे त्यांच्या बोलण्याला जास्त महत्त्व देऊ नका. प्रत्येक गोष्टीला मनावर घेऊ नका. पाचवी म्हणजे नम्रपणे उत्तर द्या. रागाने नाही तर नम्रपणे बोला. उदाहरणार्थ, मला अशा प्रकारे बोलणे आवडत नाही. सहावी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कुणी काही बोलले तरी आपल्या किमतीवर शंका घेऊ नका. स्वतःचा आत्मविश्वास ठेवा. सातवी म्हणजे योग्य व्यक्तीला सांगा. जर त्रास जास्त होत असेल तर पालक, शिक्षक आणि विश्वासू एखाद्या मोठ्या व्यक्तीला सांगा किंवा बोला त्यांच्याशी. आठवी म्हणजे चांगल्या लोकांबरोबर राहायला सुरुवात करा. जो लोक आपल्याला समजून घेतात आणि साथ देतात अशा मित्रांसोबत वेळ घाला. नववी म्हणजे वाद टाळा. अनावश्यक भांडण टाळा. भांडणाने समस्या वाढतात, बाकी काहीही नाही. दहावी म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवा. अभ्यास, खेळ, छंद यामध्ये लक्ष दिले तर अशा लोकांचा परिणाम कमी होतो. 11वी म्हणजे हसत टाळा. कधीकधी हलकं हसून विषय बदलला तर वाद टाळता येतो. 12वी म्हणजे चांगला संवाद ठेवा. शक्य असेल तर शांतपणे बोलून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. 13वी म्हणजे स्वतःला मजबूत बनवा. आत्मविश्वास वाढवा. मग दुसऱ्यांची नकारात्मक बोलणे कमी त्रास देतील. 14वी म्हणजे वाईट शब्द वापरू नका. त्यांच्यासारखं वागू नका. आपला स्वभाव चांगला ठेवा. 15वी म्हणजे गरज पडल्यास दूर राहा. सतत त्रास देणाऱ्या लोकांपासून थोडं अंतर ठेवणंही योग्य असतं. त्यामुळे अशा लोकांपासून जरा दूर राहा. 16वी म्हणजे सकारात्मक विचार करा. मनात चांगले विचार ठेवले तर नकारात्मक लोकांचा प्रभाव कमी होतो. 17वी म्हणजे स्वतःची काळजी घ्या. मन शांत ठेवण्यासाठी व्यायाम, प्रार्थना किंवा ध्यानही उपयोगी ठरू शकतं. ह्या 17 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला विसरू नका. जो माणूस दुसऱ्यांना मुद्दाम त्रास देतो तो बहुतेक वेळा स्वतः अस्वस्थ असतो. त्यामुळे आपण शांत, समजूतदार आणि सकारात्मक राहणे चांगले. म्हणजे अशा लोकांचा त्रास आपल्याला कमी होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन टिप्स, माहितीपूर्ण व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.